प्रोस्टेट कॅन्सर झाला हे मला ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये डिटेक्ट झालं. सुरुवातीला खूपच भीती वाटली. कॅन्सरसारखा आजार म्हटलं कॅन्सरच्या शब्दामध्ये सगळेजण घाबरून जातात. परंतु हे मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे मला त्याचे तेवढं जास्त जाणवलं नाही, पण आतून खूप हादरलेलो होतो. कॅन्सर या आजारावरती ओव्हरकम करायचे ठरवले. त्याप्रमाणे ट्रीटमेंट चालू झाली. फर्स्ट केमो माझं कंप्लीट झालं. सेकंड केमोसाठी आम्ही डॉक्टर प्रदीप केंद्रे यांच्या दवाखान्यामध्ये आलो. त्यांनी मला खूप एनर्जेटिक केलं आणि खूप मला बूस्ट केलं. त्यांनी मेंटली सपोर्ट केला मला. त्यांनी सांगितलं की तुम्हाला ज्या तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी कॅरी आउट करतात त्या सर्व तुम्ही करता. तुम्हाला जर सायकलिंग आहे, रनिंग आहे, मॅरेथॉन आहे, ट्रेकिंग आहे किंवा जिम आहे, कुठच्याच गोष्टीचा तुम्ही काही घाबरून जाऊ नका. तुम्हाला ज्या काही गोष्टी वाटतात त्या सर्व करा. माझी पहिलीच मॅरेथॉन ही इंडियन नेव्हीची होती. इंडियन नेव्हीची मॅरेथॉन मला ही कंप्लीट करायचीच होती. कारण आज इंडियन नेव्ही, इंडियन आर्मी या सगळ्या लोकांमुळे आपण हे सगळेजण सुरक्षित आहोत. सरांनी मला बूस्ट केलं. त्याप्रमाणे माझी बहीण, माझी मिसेस सगळ्यांनी मला एनकरेज केलं. त्याप्रमाणे प्रॅक्टिस चालू केली आणि ही मॅरेथॉन मी सक्सेसफुली कंप्लीट केली. Patient like Mr. Jayesh Shende, who is himself is having cancer and is on chemotherapy. He is overcoming this fear by pursuing his life's aspiration. Recently, he has completed 10-kilometer marathon arranged by Indian Navy. तर मला असे म्हणायचं आहे की कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला घाबरून न जाता तुम्ही त्याच्यावरती ओव्हरकम करू शकता. मी माझ्या प्रबळ इच्छेमुळे ही मॅरेथॉन पूर्ण करू शकलो आणि यावरती मात करू शकलो. तुम्ही पण या डगमगून न जाता या आजाराला तुम्ही तुमची ट्रीटमेंट घेऊन तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुमच्या रेग्युलर फिजिकल फिटनेसच्या ॲक्टिव्हिटी कंप्लीट करू शकता आणि स्वतःला हेल्दी ठेवून या आजारावर तुम्ही ओव्हरकम करू शकता.